साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव, कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैशी, मोक्षरेखे आला भाग्य विनटला, साधूचा अंकेला हरिभक्त, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, ज्ञानदेवा गुढी संगती सज्जनी, हरिदिशे जनिवनी आत्मतत्वी, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांसिया दुसरे चरण संसारिया जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, तेची नमस्कारोनी आता, साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईच मुराला स्वर बंद करा, ठाईच मुराला अनुभव, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ या ग्रंथातला हा 6व्या क्रमांकाचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल ज्ञानराज माऊली या अभंगाच्या द्वारा साधूंचा बोध साधकाच्या जीवनावर काय परिणाम घडवतो, साधू बोधानी साधकाच्या जीवनामध्ये काय परिवर्तन होतं, जो काही बदल घडतो तर त्या साधू बोधानी ऐ ऐ ऐ ऐ येऊ का तिकडे का रे, नको धरून आण रे पोत गाडीतून, त्या साधुबोधाचा साधकाच्या जीवनावर जो परिणाम होतो त्या परिणामाचं चिंतन सांगणारा हा ज्ञानराज माऊलींचा गोड अभंग आहे. विठ्ठल विचार असा आहे, तुमच्या आमच्या ऐका, तुमच्या आमच्या सर्व जीवांच्या पाठीमागे अनादी कालापासून एक दुःख लागलेलं आहे. या विश्वातला कोणीही जीव या दुःखातून सुटलेला नाही. प्रत्येक जीवाच्या मागे आदी काळापासून हे दुःख लागले. काय दुःख आहे? या दुःखाला वेदांत शास्त्राच्या परिभाषेमध्ये भवदुःख म्हणतात आणि तुमच्या आमच्या बोलीभाषेमध्ये त्याला संसार दुःख म्हणतात. हे भवदुःख वा संसार दुःख जीवाच्या मागे अनादी काळापासून लागले. ठीक आहे महाराज, काय आहे या दुःखाचं स्वरूप काय? भवदुःखाचं संसार दुःखाचं नेमकं स्वरूप काय आहे तर ऐका. या दुःखाचं स्वरूप आहे पुन्हा जन्मणे आणि पुन्हा मरणे, पुन्हा जन्मणे आणि पुन्हा मरणे, जन्मतच राहणे आणि मरतच राहणे, हे या भवदुःखाचं स्वरूप आहे. या भवदुःखामध्ये जो जीव अडकला तो अखंडत्वानी सारखा जन्मत राहतो, सारखा मरत राहतो. विठ्ठला तुमच्या कार्यक्रम पत्रिकेवर तुम्ही श्रीमदाद्य जगद्गुरु शंकराचार्यांच्या जयंतीचा उल्लेख केलेला आहे, बरोबर. शंकराचार्य त्यांची चरपट पंजरीतली भाषा आहे, सर्वश्रुत आहे, सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना माहीत आहे, भाषा अत्यंत गोड आहे. आचार्य बोलले पुनरपि जननम
पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनं इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं मूढमते. शंकर कधी 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 ठला विठ्ठला. तसं तुम्ही माझी पारख स्वर बंद करायला लावलं तेव्हाच पारखला असेल मला का हा आसूर आहे म्हणून. है की नाही? तुमच्या तेव्हाच लक्षात आलं हा आसूर म्हणजे याला सूर कळत नाही. कारण स्वर कळाला असता तर बंद करायला लावला. ठला विठ्ठला. आचार्यांची भाषा आहे पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम. पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं पुन्हा जन्मायचं पुन्हा. पण अखंड चाललंय. तुमच्या माझ्या बाबतीत तर असं ठरून गेलंय बुवा. आपल्या बाबतीमध्ये ठरून गेलंय काय जन्मायचं कशा करता मरण्याकरता मरायचं कशा करता. तुम्हाला ढोबळ प्रश्न सांगू का. ढोबळ 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 म्हणजे कोणत्याच ग्रंथात नसलेला कुठं शास्त्रात नाही गाथ्यात नाही काय नाही काय नाही. आपलं बगल पुराण देऊ का पुढे सोडू का पुढे. ढोबळ प्रश्न कोणता पण फक्त एक लक्षात ठेवावर का आधी काय प्रश्न ढोबळ म्हटला की उत्तर सुद्धा ढोबळच द्यायचं. संयुक्तिक उत्तर चालणार नाही. कारण प्रश्न संयुक्तिक असला तर उत्तर संयुक्तिक चालतं. पण प्रश्न जर ढोबळ असला तर संयुक्तिक उत्तर नाही द्यायचं त्याला ढोबळच उत्तर द्यायचं. सांगा आता खायचं कशा करता. अहो जगाया करता हे ढोबळ झालं आपलं हे संयुक्तिक झालं. मी तुम्हाला त्याच्याकरता सूचना काय केली ढोबळ प्रश्नाला संयुक्तिक उत्तर द्यायचं नाही. खायचं कशा करता तर जगण्याकरता हे संयुक्तिक झालं. आणि मग खायचं कशा करता खायचं कशा करता खायचं कशा करता पोट रिकामं करण्याकरता. आणि पोट रिकामं का करायचं पुन्हा भूक लागली म्हणजे खाण्याकरता. तसंच चाललं नाही. जन्मायचंय ते मरण्याकरता. तो हे जर लय कसं तरी वाटलं गावंढळ थोडं बऱ्यापैकी सांगू का काय हे बा ह्या माता माऊल्या आहे ना सकाळी नळाला पाणी आलं सकाळी नळाला पाणी आलं का घरातले सगळे भांडे भरतात. सगळे भांडे भरतात कशा करता दिवसभर रिकामी करण्याकरता. आणि दिवसभर रिकामी का करायचे उद्या पाणी आलं म्हणजे भरण्याकरता. तसं जन्मायचंय ते मरण्याकरता. तुम्ही जे जन्मतात ते मरतात आणि मरतात ते पुनरपी जन्माला येतात. पुन्हा शास्त्र सिद्धांत काय सांगतो यम द्रष्ट्वा हा तम नष्ट्वा हा यम नष्ट्वा हा तम द्रष्ट्वा हा. दिसतं ते नाचतं आणि नाचतं ते पुनरुपी दृग्गोचर होतं म्हणजे पुन्हा दिसत असतं. तसं जन्मतात ते मरतात आणि मरतात ते पुनश्च जन्माला येतात. विठ्ठल समजा आपल्यातला एखादा माणूस मेला आता मरू नाही बिचारा पण कर्मधर्म संयोगाने मेला. एखादा माणूस मेला आपण काय म्हणतो आमका माणूस मेला आमका माणूस मेला. मी तुम्हाला असं विचारतो का मेला. आमका माणूस मेला तर सांगा का मेला. काय उत्तर द्याला का मेला बोला ना बोल. अशाने समोरच्याला काही कळणार आहे का. एखादा माणूस मेला सांगा का मेला तर त्याचं उत्तर आहे जन्माला आला होता म्हणून. आणि एखादा जन्माला आला तर का आला मेला होता म्हणून. मेलाच नसता जन्माला आला असता का जन्माला आलाच नसता मेला असता का. मग जन्मतात आणि मरतात जन्मतात आणि मरतात. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबा
ज्ञानोबारायांचे शब्द असे आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात, उपजून या मरती नावा नावा, उपजून या मरती नावा नावा, जन्मतात मरतात हे. आणि याच्या चक्रात, ह्या जन्म मरणाच्या चक्रात जो जीव अडकला ना बुवा, त्याला थांबणं नाही, त्याला थांबणं नाही. एक सेकंद सुद्धा त्याला विश्रांती नाही. सारखं जन्मतय, सारखं मरतय, सारखं जन्मतय. तुकोबारायांनी इतकं गोड वर्णन केले बघा. एका नाटाच्या अभंगाचे 3 चरण आहे. तुकोबाराय सांगतात, क्षण एक तोही नाही विसावा, लक्ष 84 घेतल्या धावा, भुवंडिता पाठी लागल्या हवा, लागो आगी नावा, माझ्या मी पणावो, प्रथम केला गर्भी वास, काय ते सांगावे सायास, दुःख भोगिले नवही मास, आलो जन्मास येथवरी, बाळपण गेले नेनता, तारुण्य दशे विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता. पुढचे शब्द ऐका, मरे मागुता जन्मधरी, मरे मागुता जन्मधरी. पहिल्यांदा 9 महिने 9 दिवस आईच्या पोटात, गर्भवास संपला जन्म, जन्म संपला बालपण, बालपण संपला तारुण्य, तारुण्य संपलं म्हातारपण, म्हातारपण संपलं मेले, मेले का पुन्हा आईच्या पोटात, पुन्हा गर्भवास, पुन्हा जन्म, पुन्हा बाल्य, पुन्हा तारुण्य, पुन्हा म्हातारपण, मेले, पुन्हा आईच्या पोटात, पुन्हा गर्भवास, पुन्हा जन्म, चालू दे सकाळपर्यंत. त्याला ब्रेकच मारायचा नाही ना महाराज. हे संपणार नाही बरं का. ऐका, हे कसं आहे, प्रयत्न जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत हे जीवाचं भवदुःख संपणार नाही महाराज. हे तुम्हाला गंमत सांगू, ऐका बरं का. एका राजाला नाद होता, आता बरं आहे ना, आणि सध्या याचंच नाव कीर्तन आहे बरं का. सध्या यालाच कीर्तन म्हणतात. लय विचार साधारण पंचदशी ज्ञानेश्वरीन गाथा सांगत राहिला ना, तो मेलाच भाकरी वाचून, भाकरी वाचूनच मेला. सध्या फोकांड्या म्हणजे कीर्तन आहे, आणि त्यांचा दर जादा आहे फोकांड्यांचा. विठ्ठला विठ्ठला एका राजाला नाद होता. आणि तुम्हाला सांगू का, राजा म्हटला का त्याला नाद असणारच. अहो राजाला नाद राहतोच महाराज. राजांनी नाही नाद करायचा, मग गोसाईंनी करायचा का? हो दादा, नाद करायचा कोणी मग? ती काम नाद करायचं. पण ऐकाय काय नाद, त्याला गोष्टी ऐकायच्या लय नाद, गोष्टी ऐकाय नाद. त्याला किती गोष्टी सांगा त्याचं मनच भरत नव्हतं, समाधानच होत नव्हतं. सांगणारे सांगतच राहायचे, तो बसच बास म्हणतच नव्हता. पण शेवटी काय असतं, आणि दुसरी गोष्ट काय, एकच गोष्ट डबल आली ना त्याला ऐकताना इंटरेस्ट येत नव्हता. रिपीट झालं ना रिपीट, तो म्हणायचे हे ऐकलेलं शराव ना, कशाला आणला दुसरा पाहायचा कोणीतरी, याला कशाला आणलं, ऐकलेलं त्याला त्याला इंटरेस्ट येत नव्हता. आणि काय असतं महाराज, ऐक ए बाळे, काय गे ऐक ना, ऐक, सांगणाराला मर्यादा येतात. आपण कुठं बसलो याचं भान ठेवायचं. सांगणाराला मर्यादा येतात महाराज. अहो सांगणाऱ्यांनी सुद्धा दरवेळी नवीन नवीन मटेरियल आणायचं कुठून? सांगणारा म्हणजे खाण आहे का ती? जाऊ द्या डंपर भरून, त्याने आणायचं कुठून? त्याला मर्यादा येतातच ना सांगणाराला. त्याच्यामुळे ते सांगणारे वैतागले, ती येईन सांगायला. मग त्या राजाने फरमान काढलं, काय, जो कोणी न संपणारी गोष्ट सांगणार त्याला 5 लाख रुपये इनाम देणार.
आता 5 लाखाचं आमिष होतं, सांगणाऱ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं, पण नवीन मटेरियल काही नसल्यामुळं वळवळ करता येईना, ते शांत राहिले. पण एक आगंतुक त्या गावात आला, हुशार होता, बुद्धिमान. त्यांनी राजाचा फतवा पाहिला आणि तो राजाला भेटला. महाराज म्हणजे काय, न संपणारी गोष्ट सांगितली तर 5 लाख रुपये देणार. राजा म्हटला देणार, फरमानच आहे, जाहीरच केले, 5 लाख रुपये देणार. पण 1 मिनिट ऐका, काय गोष्ट मात्र आज लक्षात आली ना तुमच्या, म्हणजे काय गोष्ट सांगायची पण न संपणारी, ती संपलीच नाही पाहिजे. अशी गोष्ट तुम्हाला माहिती आहे का हो कोणाला? तुमच्यात कोणाला माहिती आहे का? जी संपतच नाही अशी गोष्ट तुम्हाला कोणाला माहिती आहे का? नाही ना, मला माहिती आहे. कोणती? जी कधी सुरूच होत नाही. तिला संपायचं काय कारण आहे? तो म्हटला महाराज 5 लाख तयार ठेवा, न संपणारी गोष्ट सांगायला सुरुवात करतो. सांग म्हटले, वकारा द्या म्हटले. बर. ते म्हटले खडक ओझर सारखं गाव होतं. राजा म्हटला फिर. त्या गावात एक श्रीमंत शेतकरी होता. ते फिर. एकाच ठिकाणी त्याची 500 एकर जमीन होती. ते फिर. पण त्याच्या 500 एकर जमिनीपैकी 100 एकर जमिनीवर विस्तीर्ण असं वडाचं झाड होतं. किती होतं ते? 100 एकर जागेत, 100 एकर जमिनीत. कारण वडाचं काय राहतं, पारंबी जमिनीला टेकली का ती पुढं सरकतं, पारंबी टेकली पुढं सरकतं, पारंबी टेकली पुढं, असं टेकत सरकत त्यांनी जागा किती व्यापली? 100 एकर. असा भयंकर विशाल वटवृक्ष. आणि त्या वडावर कोट्यावधी, किती? 1 कोटी नाही, कोट्यावधी चिमण्यांनी त्या वडावरती राहण्यासाठी आपले घरटे बनवले. राजा म्हटलं फिर. मग उरलेल्या 400 एकरामध्ये शेतकऱ्यांनी ज्वारी पेरली. म्हटले फिर. मग ती ज्वारी उतरून पडली. फिर. मग ती पोटारली. फिर. मग ती कमराला लागली. फिर. मग ती छाती लागली. फिर. मग ती डोक्यावर फिरली. म्हणजे फिर. मग त्या ज्वारीला कंस आले. फिर. मग त्याच्यात दाणे भरले. फिर. मग चिमणी घरट्यातून उठायची. फिर. कंसावर बसायची. फिर. दाणे खायची. फिर. भुरकून उडायची. फिर. दुसरी चिमणी यायची. फिर. कंसावर बसायची. फिर. दाणे खायची. फिर. भुरकून उडायची. फिर. तिसरी चिमणी यायची. फिर. कंसावर बसायची. फिर. दाणे खायची. फिर. भुरकून उडायची. फिर. चिमण्या किती आहे? संपल का गोष्ट? संपल का? आणि चिमण्या जरी संपल्या त्यांची पिलं आहेच ना मागून. दुसरी पिढी आहेच ना. शेवटी तो सांगणारा वैतागला, त्याचं तोंड दुखायला. त्यांनी त्याच्यात शॉर्टकट मारला. तो जे सांगत होता ना त्याचे शॉर्टकट मारला. काय शॉर्टकट? राजा म्हणचं फिर, हा म्हणचं भुर, फिर भुर, फिर भुर. आता मधलं बसल्या बसल्या तुम्ही भरायचं बरं का. हा, ही जबाबदारी श्रोत्यांची आहे. मधलं तुम्ही भरायचं. कोणतं? चिमणी घरट्यातून निघाली, कंसावर बसली, दाणे खाल्ले, उडून गेली, हे तुम्ही भरायचं. ते फक्त फिर भुर, फिर भुर. दिवस मावळायला आला, दिवस संपायला लागला. शेवटी राजा वैतागला. राजा त्याला म्हटलं 1 मिनिट थांब रे, 1 मिनिट थांब. ले काय मला एक सांग, ले काय तुझं भूर कधी संपणार? तुझं भूर संपणार कधी? तो म्हटला राजा तुझं फिर संपलं का माझं भूर संपलं? तुझं फिर संपत नाही ना, माझं भूर संपतच नाही महाराज. तसं जोपर्यंत जीव या दुःखातून मुक्त होण्याकरता प्रयत्न करणार नाही तोपर्यंत त्याचं जन्म मरण भव दुःख संपू शकत नाही. विठ्ठल 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 ठीक आहे महाराज. आता सांगा, या दुःखातून मुक्त होण्याकरता, या जन्म मरण रूपी भव दुःखातून कायमचं मुक्त होण्याकरता, मरण मारण्याकरता, जन्म मरणावर, या दुःखावर विजय मिळवण्याकरता उपाय काय करायचा? साधन काय करायचं? असं नियत साधन सांगा, सुलभ साधन सांगा, निश्चित परिणाम करणारं आणि सर्वांना करता येईल असं नियत आणि सुलभ साधन सांगा. काय केलं म्हणजे भवदुःखातून जीव तरून जाईल? काय केलं म्हणजे त्याची मुक्तता होईल? मग ज्ञानराज माऊली या झोपणे येत ना, ज्ञानराज माऊली या दुःखातून जीवाला कायमचं सुटण्याकरता, तरुण जाण्याकरता उपाय सांगतात. कुठं? हरिपाठाच्या 5व्या अभंगाच्या
थांबवर का सांग पाचव्या अभंगाचं शेवटचं चरण सांग. तुम्ही संस्थेतल्या मुली आहे का गावातल्या आहे? पांढरे कपडे घालून आला तुम्ही. विठ्ठला तुमच्या कपड्यांना फसलो मी. मला वाटलं तुम्ही लई मोठ्या महाराजाचे किंवा लई मोठ्या बाईच्या संस्थेतले आहे का काय बुवा, असं वाटलं मला. विठ्ठला ज्ञानोबाराय जीवाला या दुःखातून कायमचं मुक्त होण्याकरता उपाय सांगतात. हरी आपण चिंतनाला निवडला तो अभंग 6वा आणि ज्ञानेश्वर महाराजांनी दुःख मुक्ती करता उपाय सांगितला तो 5व्या अभंगाच्या शेवटच्या चरणात. साधूचे संगती तरुणोपाय, साधूचे संगती तरुणोपाय, साधूचे संगती साधूचे संगती तरुणोपाय. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. साधूचे संगती, साधूचे संगती तरुणोपाय, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. साधूचे संगती, साधूचे संगती तरुणोपाय, हरिमुखे म्हणा, हरिमुखे हरिमुखे हरिमुखे. 5व्या अभंगाचं शेवटचं चरण आहे. हरिपाठाचं काय आहे? मागच्या अभंगाचा पुढच्या अभंगाशी संबंध आहे. याला शास्त्रामध्ये सूत्रमणी न्याय म्हणतात. सूत्रमणी न्याय म्हणजे शास्त्र वचन आहे. सूत्रे मणी गणाईव, सूत्रे मणी गणाईव. दोरीमध्ये जशी मणी ओवली जातात, दोरीमध्ये मणी ओवले जातात आणि अनेक मणी ओवून त्याची तयार होती माला. तशी ही 27 अभंगाची माला आहे. ती सूत्रे मणी गणा इव म्हणजे काय? मागच्या अभंगाचा पुढच्या अभंगाशी संबंध आहे. ज्ञानेश्वर महाराज 5व्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जीवाला भवदुःख मुक्तीचा उपाय सांगतात. काय उपाय सांगितला? उपाय सांगितला साधूचे संगती तरुणोपाय. साधूचे संगती, जन्म मरणातून तरायचंय महाराज, मुक्त व्हायचंय. काय उपाय? एकच उपाय. कोणता? साधूची संगती. जीव साधूच्या संगतीत आला का त्याला तरुणोपाय झाला. साधूच्या. आणि एक मिनिट ऐका, उपाय सांगणारे कोण आहे त्यांच्याकडे लक्ष द्या. कोण बोलतंय तुम्हाला करू सांगा. कधी कधी काय बोलतो याला महत्व नका देऊ, मग कोण बोलतं त्याच्याकडे बघा.
कारण काय असतं, विषयाचं महत्व प्रतिपादन कर्त्यावर अवलंबून असतं, बोलणारावर बोलण्याच्या विषयाचं महत्व अवलंबून असतं. बोलणारा जितक्या उंच अधिकाराचा तर त्याचं बोलणं सुद्धा तितक्यात उंच अधिकाराचं असतं. कोण बोलतं, उपाय कोणी सांगितला, ज्ञानदेव सांगे. कोण बोलतं, ज्ञानदेव सांगे. ज्ञानोबाराई सांगतात. सांगण्यामध्ये परत ऐका, काय सांगण्यामध्ये दोन प्रकार आहे. कोणते, परोक्षत्वाचं सांगणं वेगळं, अपरोक्षत्वाचं सांगणं वेगळं. परोक्ष म्हणजे काय, परोक्ष म्हणजे पडत ज्ञान. पडत ज्ञान वाचणे, पुस्तकं वाचणे आणि लोकांना सांगणे, याला म्हणतात परोक्ष. पण अपरोक्ष त्याला म्हणा का प्रत्यक्ष अनुभव घेणे आणि प्रत्यक्ष जीवनात आलेला अनुभव लोकांना सांगणे, याला अपरोक्षत्वाचं बोलणं म्हणतात. बघा ऐका, ज्ञानोबाराय अपरोक्षत्वाने सांगतात, ज्ञानदेव सांगे. आणि जे सांगितलं ते कसं, दृष्टांताची मात. दोन शब्द आहे, दृष्टांत आणि मात, दोन शब्द आहे. दृष्टांत या शब्दाचा अर्थ आहे अनुभव. दृष्टांत म्हणजे काय, अनुभव. ज्ञानोबाराई म्हणतात, या भवदुःखातून तरुण जाण्याकरता मला स्वतःला जो अनुभव आला, ती अनुभवाची गोष्ट मी तरुणोपायाचा उपाय म्हणून तुम्हाला सांगितली. त्याच्याकरता पुढचा शब्द आहे काय, मात. मात शब्दाचा अर्थ आहे, मात म्हणजे गोष्ट. मात म्हणजे गोष्ट. आणि कोण सांगतं, तर ज्ञानदेव सांगे, दृष्टांताची मात. ज्ञानोबाराय भवदुःखातून तरण्याकरता स्वतःच्या अनुभवाची गोष्ट आपल्या सर्वांना सांगतात. काय अनुभव सांगितला, ज्ञानोबाराई म्हणतात, तरुण जाण्याचा एकमेव उपाय, रामबाण उपाय म्हणजे साधूची संगती. साधूची संगती झाली, जन्म मरणाची निवृत्ती झाली. विठ्ठला माय बापे पिंड माया बापे पिंड पाळीला माया, माया बापे पिंड पाळीला माया. बापे पिंड पाणीला माया. जन्म मरण जाय संत संग, जन्ममरणदाय संत संग. जन्म मरण जाय संत संग. तुकोबाराईंचा अभंग आहे हा. माय बापे पिंड पाळीला माया, पण जन्म मरण जाय संत संग. संत संग जन्म मरण. आणि ऐका, हाच अनुभव ज्ञानेश्वर महाराजांनी जागोजागी सांगितला. बरं, जागोजागी म्हणजे ऐका, इतर अभंगामध्ये बोलताना ज्ञानोबाराई म्हणतात, मी तरलो, माझा उद्धार झाला. मी जे तरलो याला एकच कारण, कोणतं, सद्गुरु निवृत्तीनाथ महाराजांची कृपा. ज्ञानदेव म्हणे, तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे. हे आता उद्धरलो गुरु कृपे. हे आता उद्धरलो गुरु कृपे. आता उद्धरिलो गुरुपे. ज्ञानदेव म्हणे, तरलो तरलो आता उद्धरिलो. हा अनुभव आहे. ज्ञानेश्वरीत तर सुरुवातीलाच पहिल्याच अध्यायाच्या सुरुवातीच्याच ओव्यांमध्ये ज्ञानोबाराई म्हणतात, मी जे तरलो ना याला एकच कारण काय, मज हृदय श्री गुरु. जेणे तारिलो हा संसार पुरू. हा संसार पुरू तारिलो, पण कशाने, तर जेणे. जेणे म्हणजे कशाने, तर मज हृदय श्री गुरु. हा अनुभव, हाच अनुभव ज्ञानोबाराय अमृत अनुभवात पण सांगतात. फक्त एक आहे, अमृत अनुभवातली ओवी ती सिद्धांताची ओवी आहे. डायरेक्ट त्या ओवीकडे गेलं तर कळायला थोडं कठीण जातं, पण दृष्टांत घेऊन जर त्या ओवीकडे गेलं तर मग कळायला सोपं जातं. मग त्या अमृत अनुभवात
सिद्धांत सांगणारी जी ओवी आहे त्याला दृष्टांताची पूरक काही ओवी आहे का? आहे. कुठं? ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायात आहे. कोणती ओवी? ज्ञानोबरायांनी ती ओवी सांगितली. जी बनकर झाडी शिंपी जीवेसाठी पाडून जन्म काढी आटी फळेशी तैच भेटी जै वसंतू पावे. या ओवीमध्ये 10व्या अध्यायातली आहे. हिच्यामध्ये दृष्टांत आहे. दृष्टांत काय? ऐका. शेतकऱ्यांनी शेत नांगरलं, वखरलं, पाळ्याबिळ्या घातल्या, सगळा केर कचरा वेचला, निगुतीचं शेत बनवलं. मग ते शेतामध्ये त्यांनी असे आळे तयार केले आणि त्याच्यामध्ये फळांचे रोपं लावले, फळबाग तयार केली आणि मग त्याला पाणी बिणी दिलं, खत वगैरे घातलं. रोपं चांगले असे टरारले, रोपं वाढायला लागले आणि 2-3 वर्ष त्याच्या बागेला झाले. 5-5, 6-6, 7-7 फूट त्याचे झाडं वाढले. त्या झाडाने असा डेरा पकडला. झाडाने इकडं नका पाहू, सांगतो काय ते ऐकत जाण राव. इकडं काय नजर लावली तुम्ही? चांगलं मस्त नियार पाहायचं काम चाललंय तुमचं. त्या झाडानी घेर धरला. असे 5-5, 7-7 फूट जाड खोडं झाली. तरी पण तो शेतकरी फवारणी करीतच होता, छाटणी करीतच होता आणि त्याला खतं घालीतच होता, पाणी देतच होता, आळे खंदीतच होता, मशागत करीतच होता. त्याला सांगितलं, बाबा 1 मिनिट आहे. काय? तू या झाडाला, फळझाडाला पाणी किती घाल, खत किती घाल, फवारणी किती कर, छाटणी कधी कर, आळ्याची खदनी कशी कर, पण एकच आहे. काय? जोपर्यंत झाडं किती उंच वाढू दे, पण जोपर्यंत वसंत ऋतू येत नाही तोपर्यंत झाडाला फळं लागू शकत नाही. हा पण सिद्धांत आहे. वसंत येणार नाही, झाडाला फळाचा आणि फुलांचा बहर येतो, झाड बहरतं, पण कधी? वसंत ऋतू आला तरच. वसंताचा आला फळी फुली बहरला, फळी फुली बहरला, फळी फुली बहरला. वसंताचा आला फळे फुली बहरला, फळी फुली बहरला, फळे फुली बहरला. वसंताचा आला, वसंत आला, झाडांना फळा फुलाचा बहर येतो. पण तुम्हाला दुसरी एक अडचण सांगू का? काय? सध्या हे उदाहरणं सांगणं म्हणजे सध्या अवघडच आहे बुवा. काय? कारण आत्ताच्या लोकांना वसंत ऋतू म्हणजे काय कळायची मारामार आहे. मोठे पंच लय अवघड आहे. अनेक अशी शेतकरी आहेत त्यांना वसंत ऋतू कळत नाही. काय बघा, एक जागीरदार सकाळी उठला, आंघोळ पांघोळ केली, चहा बिया घेतला, कपडे घातले, ड्रायव्हरला म्हटला गाडी बाहेर काढ. ड्रायव्हरने गाडी बाहेर काढली, फडकं बिडकं मारलं, साफ स्वच्छ केली. ड्रायव्हर बसला, मालक आला, मालकही बसला. जाऊ द्या म्हटलं गाडी. कुठं? फार्म हाऊसला. त्यांनी शेतामध्ये फळबाग केलेले होते, तर ते जाऊ द्या म्हटलं, फार्म हाऊसला गाडी जाऊ द्या. मग त्या ड्रायव्हरनी ती गाडी फार्म हाऊसला आणली. एका झाडाखाली सावलीला गाडी पार्किंग केली. जागीरदार उतरला, बांधावर जाऊन उभं राहिला, कमरावर हात ठेवले, बागेमध्ये गडी काम करीत होता. मालक त्या गाड्याला म्हटलं, इकडे रे, ऐ इकडे रे. तो गडी आला. जी मालक, आपल्या बागेला काही कमी पडलं का? नाही मालक. काही औषधं कमी पडले का? फवारणी? नाही मालक. काही खतं कमी पडले का? नाही मालक. पाणी कमी पडलं का? मोटर गुळण्यांवर आली का रे? पाणी कमी पडलं का? नाही मालक. छाटणी माग पुढे झाली का? नाही ना मालक. अरे मग आपल्या बागेला सगळं भरपूर आहे, तर अजून वसंत ऋतू का आला नाही? गडी म्हटला, मालक अजून फळं का आले नाही? गडी म्हटला, मालक काय, अजून वसंत ऋतू यायला अवकाश आहे, तो येत नाही, तोपर्यंत फळं लागणार. या मालकाने त्या गड्याला विचारलं, माधू काय वसंत ऋतू म्हणजे काय रे? तो बुचकाळ्यात पडला. तो गड, आता याला उत्तर द्यायचं आहे ना त्याला. याने काय विचारलं, वसंत ऋतू म्हणजे काय रे?
तो बुचकाळ्यात पडला. कारण त्यांनी वसंत कधी पाहिलेला नाही. वसंताची त्याची अशी आमने सामने गाठच नाही. त्यांनी पाहिलं नाही. काळा आहे का गोरा आहे, जाड आहे का रोड आहे, धोत्र घालतो का पॅन्टी वापरतो, टोपी घालतो का भांग पाडतो, दूर काढतो का पिचकारी आणतो. त्यांनी पाहिलेलाच नाही ना. त्यांनी कधी वसंत तेव्हा आपल्याकडं आपल्या वेदांत शास्त्रांनी मुख्य प्रमाण 3 मानले बरं का. तसं प्रमाण 6 सांगितले, पण मुख्य प्रमाण 3 मानले. कोणते ऐका. अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण आणि प्रत्यक्ष प्रमाण. प्रमाण 6 सांगितले, पण मुख्य म्हणून शास्त्रांनी 3 प्रमाण मानले. आता वसंत ऋतू जो आहे ना, हा प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय नाही, तो शब्द प्रमाणाचा पण विषय नाही. मग आला कशावरून? तो अनुमानाचा विषय आहे. हे बा, तो प्रत्यक्षाचा विषय नाही. वसंत ऋतू आला म्हणजे तो काय असं बायकू पोर असं बिराड घेऊन येतो का? वावरामध्ये असं पाल ठोकितो का? तुमच्या बागेला फळं लागावं म्हणून मुक्कामी येतो का? तो त्याला बिराड नाही. म्हणजे तो प्रत्यक्ष डोळ्याला दिसत नाही, तो प्रत्यक्षाचा विषय नाही. बर, तो काय असा ललकार्या देत येतो का? जसं पूर्वीचे राज्य लोक यायचे ना, सावधान राजाधिराज महाराज पदा धाम 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 असं, तसं तो काही ललकार्या देत येत नाही. म्हणजे तो शब्द प्रमाणाचा विषय नाही, तो अनुमानाचा विषय नाही. आला कशा आपलं शब्दाचा विषय नाही, आला कशावरून? अनुमान. अनुमान अनुमान म्हणजे ज्या अर्थी त्या अर्थी, ज्या अर्थी बागेला फळा फुलांचा बहर आला त्या अर्थी वसंत ऋतू त्यांनी कधी पाहिलेला नाही. तो बुचकाळ्यात पडला. त्याला उत्तर काय? कधी कधी असं होतं बरं का, समोरच्याचं विचारणंच असं राहतं, विचारणाराचं विचारणंच असं राहतं. ज्याला विचारलं ना तो बुचकाळ्यात पडतो. कधी कधी लय आता इकडं खानदेशामध्ये कीर्तनाला गेलं ना, तिकडं आपल्यासारखं बोलत नाही बरं का. आपण जसं बोलतो ना मराठी भाषा आपली असं तिकडं खानदेशात धुळा जळगाव तिकडे गेलं ना, तिकडं ते आयराणी भाषा बोलतात. आपल्याला कळतही नाही महाराज, कळतच नाही. या कीर्तनाला गेलं, गाडीतून उतरलं, एखाद्याच्या घरात नेऊन बसवलं आणि आपण तिथं क्वाटवर जाऊन बसलो आणि ते जर घरातले एकमेकाशी बोलायला लागले ना, आपण फक्त भामटेवानी पाहत राहणे. काय बोलतात वेळच लागत नाही. म्हणजे बोलतात का आपल्याला शिव्या देतात, तपास. तिकडं कीर्तन करायचं ठरलं, टाळपाक होत काही मिळाले नाही. मग लोक म्हटले महाराज प्रवचन करू, प्रवचन करू. जुना काळ प्रसार माध्यम नव्हते, गावात लोकांना माहिती व्हावं म्हणून मग दौंडीवाला बोलवला. जुन्या काळात प्रसार करण्याकरता माध्यम काय होतं, गावागावात दौंडीवाला बोलवला. ते दौंडीवाला ते ढोलक घेऊन आला, त्याला 50 रुपये दिले आणि रात्री मंदिरात प्रवचन सांग जा. आणि मग तो चौकात उभा राहायचा. ते ढांग 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 आणि ते वाजलं का लोक सगळे गवा गोळा व्हायचे. आणि मग लोकांची गर्दी झाली का त्यांनी त्यांच्या भाषेत, ऐका लोकेश नो, आळंदीनं महाराज येल शे, रातले मंदिर मा प्रवचन होणार शे. ढांग ढांग दौंडी द्यायची. अशी दौंडी देत देत एस टी स्टँडकडे गेला. तिकडं दौंडी द्यायला, तिकडं त्याला एक जण भेटला. त्याची आळंदीना बाबा येईल शे, मंदिर महाराजले प्रवचन शे हो. तिथं 1-150 आणा आला आणि तो त्या दौंडी देणारा म्हटलं, जी भाऊ प्रवचन मा काय रास रे. म्हणजे यांनी त्याला विचारलं प्रवचन म्हणजे काय रे. आता तुम्ही मला विचार करून उत्तर सांगा, दौंडी देणाराचा आणि प्रवचनाचा किती संबंध राहतो? दौंडी देणारा प्रवचनाला येतो का? प्रवचना असतो का तो? अहो तो दौंडी देऊन तुम्हाला सगळ्यांना देवळाकडे काढून देतो, 50 भेटेल राहतात, त्याची 30 चिपेतून 20 घेऊन घरी जातो. तो प्रवचनाला येतो का? त्याचा किती संबंध राहतो? यांनी त्याला विचारलं प्रवचन म्हणजे काय, पण ते डोके वाजवत बरं का. त्यांनी त्याला सांगितलं, जी भाऊ काय कीर्तन न बारीक पिल्लू रास ना.
त्याने प्रवचन म्हणतास. त्याने गेस काय लावला? कीर्तन म्हणजे 2-2.5 तास आणि प्रवचन म्हणजे 1-1.25 तास. कीर्तन म्हणजे मोठं आणि प्रवचन म्हणजे लहान. तोडला कीर्तनाचं पिल्लू. अशा लय 7वीचा वर्ग होता, 50 मुलं वर्गात होते. गणिताचा तास चालला होता आणि एक साहेब इन्स्पेक्शन करण्याकरता आले. त्या 7वीच्या वर्गात गेले. गणित शिकवत होते शिक्षक. साहेब म्हटले बरं झालं तुमचे गणित चालले, माझा गणितच आवडीचा विषय आहे. मुलांनो मी आता गणिताचेच प्रश्न विचारतो. मुलं म्हटले विचारा साहेब, काय अडचण नाही विचारा. आणि मग त्यांनी गणिताचे प्रश्न विचारण्याकरता त्यांनी प्रश्न विचारला. सांगा म्हटले मुलांनो, ऐका व्यवस्थित ऐका, उत्तर सांगा. म्हणजे काय, नाशिक या शहरापासून पुणा हे शहर जर 200 किलोमीटर लांब तर माझं वय काय? पोरांना त्रैराशिकच मांडता येईल. काय त्रैराशिक? मग नाशिक आणि पुणा या 2 शहराचं अंतर आणि या शाहजुकाचं वय जुळवायचं कसं? पोरं आषाढभूत झाले खाली. अहो पोरं मरू द्या, ती शिकवणारे गुरुजी होते ना, त्यांनी सुद्धा खाली ते वैतागले. पण त्या 50 मध्ये एक कार्ट होतं, बेडर होतं, साबरट होतं, घाबरणार नव्हतं, बोलकं होतं, चुनचुनीत होतं, हुशार होतं. तो म्हटलं साहेब तुमचं वय मी सांगतो. 50 मध्ये एक निघाला. गुरुजीचा जीवात जीव आला. इज्जत राखली बोयांनी वर्गाची. गुरुजीला बरं वाटलं. साहेब आश्चर्यचकित झाला. उठ म्हटलं बाळू उभा राहा आणि सांग. आणि त्यांनी सांगितलं साहेब तुमचं वय 42. तुमचं वय. आणि कालच त्याचा बड्डे झाला होता, कालच वाढदिवस झाला होता आणि 42वा सुरू झालं होतं कालच. आणि त्या पोर साहेब तुमचं वय 42. उत्तर तर 100% बरोबर आलो. साहेब सुद्धा विचारात पडला. तो साहेब त्याला म्हटला बाळू उत्तर तर 100% बरोबर सांगितलं, तू रीत कोणती वापरली तेवढं सांग. रीत तो म्हणे साहेब तुम्हाला उत्तर मिळालं ना, आम्ही रीत कोणती वापरू तुम्ही डळा, पुढचे वर्ग पहा. साहेब म्हटला नाही, मला जर दुसऱ्यावर प्रयोग करायची वेळ आली तर रीत ज्ञात पाहिजे, मला रीत माहिती पाहिजे. तू रीत कोणती वापरली तेवढं सांग. तो बाळू म्हटलं साहेब रीत एकदम सोपी आहे, सांग ना कोणती. तो म्हटला घरी माझ्यापेक्षा माझा मोठा भाऊ आहे, तो हाफ मॅड आहे आणि 21 वर्षाचा आहे. त्रैराशिक काय मांडलं? त्रैराशिक मांडलं. हाफ मॅड जर 21 तर 21 दुन. साहेब जा पुढच्या वर्गावर, जा. मग मी का बोललो, विचारणाराचं विचारणंच असं राहतं. समोरचा तसं यांनी विचारलं वसंत ऋतू म्हणजे तो गडबडला. म्हणजे मला तुम्हाला काय बोलायचंय, वसंत ऋतू कळण्याची मारामार आहे सध्या. पण सिद्धांत मात्र असं सांगतो का तुम्ही खतं किती घाला, पाणी किती भरा, मशागत कशी करा, पण वसंत ऋतू येत नाही तोपर्यंत बागेला फळं लागत नाही. ही 10व्या अध्यायातली दृष्टांताची ओवी पुन्हा ऐका आता तुमच्या लक्षात येईल. जी बनकर झाडी शिंपी जीवेसाठी, पाडोनी जन्म काढी आटी, फळेशी तईच भेटी जै वसंतू पावे. फळेशी तईच भेटी काही जै वसंत पावे. आता दृष्टांत लक्षात राहू द्या. वसंत ऋतू जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बागेला फळं लागू शकत नाही. आला दृष्टांत लक्षात? त्याप्रमाणे आता लक्षात घ्या, अमृतानुभवात जायचंय ना आपल्याला, त्या अमृतानुभवातली ओवी आता त्याप्रमाणे म्हणजे तसं कसं. ज्ञानोबाराय म्हणतात ज्याप्रमाणे वसंत ऋतू आल्याशिवाय बागेला फळं लागू शकत नाही, त्याप्रमाणे साधकाच्या प्रयत्नरूपी बागेमध्ये श्री गुरु कृपेचा वसंत जोपर्यंत संचरित होणार नाही तोपर्यंत आत्मउद्धाराचं फळ त्याच्या हातात मिळणार. आता ओवी ऐका, ओवी सुद्धा फार गोड आहे. ज्ञानोबाराय अत्यंत गोड चिंतन करतात. विठ्ठला विठ्ठला.
वसंत ऋतू ज्ञानोबारे तेच बोल, जयाचा दिठिवा वसंतू जव नरिगे निगम वना आतू तव आपुलिये फळी हातू न घे पतीही. श्री गुरूंच्या कृपा दृष्टीला वसंताची उपमा दिली. कोणता वसंत? सद्गुरूंची कृपा दृष्टी, संतांची कृपा दृष्टी. कृपा दृष्टी हा वसंत आहे. साधकाच्या प्रयत्नामध्ये जोपर्यंत सद्गुरूची कृपा दृष्टी पडत नाही तोपर्यंत आत्मउद्धाराचं फळ त्याला प्राप्त होऊ शकत नाही. हा सिद्धांत आहे. उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना. उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना. उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना. नाही भाग्यहीना. नाही भाग्यहीना. उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना. उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना. उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना. उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना. विन्मुख चरणा संतांसिया. विन्मुख चरणा संतांसिया. विन्मुख चरणा संतांसिया. विन्मुख चरणा संतांसिया. हो विन्मुख चरणा संतांसिया. विन्मुख चरणा संतांसिया. विन्मुख चरणा संतांसिया. उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना. उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना. उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना. उद्धारासी तुकोबारांच्या प्रमाणाने या विषयाचा शेवट केला. ऐका, मनुष्य देहामध्ये जन्माला येऊनही, ऐका बरं का, वाक्य नीट ऐका. मनुष्य देहामध्ये जन्माला येऊनही तुमचं जीवन संत चरणाशी विन्मुख असेल तर या जगात तुम्हाला उद्धरून जाण्याकरता कुठेच जागा नाही. कुठेच जागा नाही. उद्धाराशी ठाव नाही भाग्यहीना. विन्मुख चरणा संतांची. याचा अर्थ काय? याचा अर्थ साधूचे संगती तरुणोपाय. जीव साधूच्या संगतीत आला बस तरला, झाला उद्धार. त्यात पण महाराज, साधूच्या संगतीत आल्यावर जीवाचा उद्धार होतो. जीव भवदुःखातून तरतो. साधू काय करतात? साधू त्याला बोध देतात. पण एक मिनिट ऐका, जो संगतीमध्ये आला, सेवारत झाला, परत ऐका, सहवासात संगतीत आला, सेवारत झाला आणि जर साधूच्या मर्जीमध्ये आला, कृपेला पात्र ठरला, तर साधू त्याला बोध देतात. आणि साधूचा बोध एकदा प्राप्त झाला का त्याच्या
जन्म मरण भवाची कायमची निवृत्ती होते, म्हणजे त्याचा उद्धार होतो. साधू काय करतात तर साधू बोध देतात. साधू पण जसं एकनाथ महाराज बोलले बघा, बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला मी. काय केलं त्या बोधाने? भ्रांती हे समूळ गेली दिसू लागली वाट. त्याच्यामुळं काय झालं? नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट. म्हणजे संत बोध देतात, संत बोध देतात. आणि तो बोध एकदा प्राप्त झाला का जीवा. पण त्याच्यात एक मिनिट ऐका, एक मिनिट ऐका. काय ज्ञानोबाराय म्हणतात, साधू बोध झाला, साधू बोध झाला. इथं शब्द फार जाणीवपूर्वक वापरलेला आहे, परत थोडं लक्ष द्या. साधू बोध झाला, केला असं नाही म्हटलं. साधू बोध केला असा शब्द नाही. शब्द काय? साधू बोध. आता काही ऐकणारे म्हणतील अहो गिरी महाराज केला आणि झाला याच्यात काय फरक आला? लय मोठा फरक आहे, लय मोठा फरक आहे. काय? झाला म्हणणं वेगळं आणि केला, केला म्हणण्यामध्ये अपपर भावाचा दोष येतो. केला म्हणण्यामध्ये अपपराचा दोष येतो. कसं? कारण केला म्हटलं की त्याच्यात अर्थच असा निघतो, काहींना केला काहींना अजिबात नाही केला. जवळचे जवळचे होते त्यांना केला, लांबचे लांबचे होते ते तसेच राहिले. जडजड पाकिट देणारे होते त्यांना केला, नुसत्या नारळावारी वाटलं असं होईल ना. ते केला म्हणण्यामध्ये काय होईल? काहींना केला आणि काहींना केलाच नाही, म्हणजे आपला आणि परकेपणा झाला ना तो अपपर. पण तुम्हाला एक मिनिट आहे, साधू त्याला म्हणतात, साधू त्याला म्हणतात. कोणाला? आप आणि पर याच्या पलीकडे गेलेलं जीवन, त्या जीवनाचं नाव आहे साधू जीवन. साधूच्या जीवनामध्ये आपला आणि परका उरलेला नसतो. म्हणून ऐका, परत ऐका, साधूला संतांना या जगात त्यांचा कोणी मित्र नाही आणि त्यांचा कोणी शत्रू नाही. आणि विचार केला तर सगळं जगच मित्र, विचार केला तर सगळं जगच शत्रू. समशत्रौच मित्रेच तथा मान अपमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. बोधा करू नये अंतरा साधू नाही अपपर, साधू नाही अपपर, साधू नाही अपपर. साधू नाही अपपर, साधू नाही अपपर, साधू नाही अपपर. साधूला अपपर नसतं. बोधा करू नये अंतर. मुक्ताई बोलल्या ज्ञानोबरांना, हा बोधा करू नये अंतर. साधू नाही अपपर. त्यांना मित्रही सारखाच आणि शत्रूही सारखाच. आता ओवीचा पूर्वार्ध माझे ध्यानात येईना 12व्या त्या श्लोकाखालच्या, पण उत्तरार्ध तीच आहे. आरी मित्रा दोही सरिसा पाडू. आरी म्हणजे शत्रू, मित्रा दोही सरिसा पाडू. पा मदत करता आली तर करा, पाहिजे तर पाकिटातून 100 रुपये देईल तुम्हाला. पूर्वार्ध येईना ना हो विठाला. विठाला त्याच्या पुढच्या ओव्या मग सगळ्या आल्या बघा. पुढच्या ओव्या सगळ्या येतात. जो खांडावया घाव घाली का लावणी जायने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जायचा. त्याच्यानंतर ऊसाचं काय? नातरी इक्षुदंडू, नातरी इक्षुदंडू, पाळी तया गुडू, गाळी तया कडू, नाहीची जेवी. म्हणजे ऊसाला तोडणारा सारखाच, पाणी भरणारा सारखाच. त्याच्यानंतर ते पाण्याचं उदाहरण आहे. गाईची तृषा हरू का व्याघ्रा विष होणी मारू, ऐशे नेण्याची गा करू तोही जैसे.
आणि त्याच्याची वर आहे ती अरे मित्रा दोही सरिसा पाडू नसल जमत तर द्या सोडू नाही की नाही विठ्ठला हा वैषम्याची वार्ता आहे हे याला म्हणतं माणूस बा अरे छान 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 फक्त कीर्तन सुटल्यावर भेटू नका कारण ती ऑफर यांच्या पुरतीच होती त्याला विठ्ठल 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 पार्था जयाच्या ठाई ए अर्जुना ऐक ना काय पार्था जयाच्या ठाई वैषम्याची वार्ता नाही रिपू मित्रा दोही सरिसा पाडू याचा अर्थ काय साधूला कोणी शत्रू नाही साधूला कोणी मित्र नाही आप आणि पराच्या हे आपल्यात आहे महाराज दोन भाऊ एकत्र संसार चाललेला लहान सर्व्हिसला जायचा मोठा वावरात कामं करायचा ऊसतोड चालू होती आणि ते तोडणीवाल्यांच्या मागे आपलं नुसतं आपला मोठा भाऊ गेला लहान गेला ड्युटीवर दोघांच्या बायका दोघांना पोरं पोरी मस्त चाललो लहान्याचा पगार यायचा मोठ्याचं बखळ उत्पन्न निघायचं दोघं मिळून मस्त आणि ते काही नाही हो ते ऊसात तोडाच्या मागे गेलं दिवस मावळायच्या टायमाला एक ऊस खांद्यावर धरून घरी आलं तर त्याचे पोर अंगणात खेळत होते आणि भावाचे खेळत होते आणि त्या दादाच्या खांद्यावर ऊस पाहिला त्याचे पोरं पळाले आणि भावाचे पोरं पळाले दादा 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 तर त्यालाही मोठा आनंद झाला या 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 म्हटले लेकरांनो या 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 त्यांनी पाय वर केला आणि ते लेकरांना ऊस द्यायला कडकन मोडला पण नेमका योग असा बांडीकडचा ऊस ज्या हातात होता तिकडून आलं त्याचं पोरग आणि मुळाकडचा ऊस जिकडून होता तिकडून आलं भावाचं पोरग आता बांडीकडचा ऊस खाल्ला तर पडसं होतं असं म्हणतात बरं का समजुताशीचे पडसं होतं आपल्या पोराला प्रकृतीला त्रास होईल म्हणून त्यांनी काय केलं आयडिया या 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 म्हटले लेकरांनो या 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 घ्या या 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 घ्या कोणी नाही पाहिलं कोणीच नाही पाहिलं पण जिच्या लेकराला बांडीकडचा ऊस दिला ती धाकट्याची बायको नेमकीच वाट्यावर आली हो तिने ते आता सांगा तिची तब्येत बरी राहील का काय खाऊन फनफन 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 भांडे चापट कबशात फोड पोरांनाच मार कार्तेच रडव नवरा ड्युटीहून आला फनफन फनफन कसा तरी स्वयंपाक झाला जेवण झाले भांडेकुंडे झाले झाडलोट झाली आथुरनं पडले झोपले तिला झोपच नाही मार जिने ते पाहिलं ना झोपच पळाली 2 वाजता नवऱ्याला म्हटली उठा कशी झोप लागते तुम्हाला उठा तो तडकन उठला काय ग मी काय सांगते ऐका ते काय उद्या वावरात बांधन घरात भीत काय डोकं फिरलं तुझं काय बोलतो तू अरे दादा म्हणजे वहिनी म्हणजे माझी आईबाप येते एवढा होतो आईबाप मेले आठवत सुद्धा नाही मला आईसारखं जपलंय वहिनीने मला पोरासारखं सांभाळलंय बापासारखं प्रेम दिलंय ती म्हटली मला बाकीच माहीत नाही सकाळी वाहिली पाहिजे वेगळं पाहिजे म्हणजे वेगळं पाहिजे मला बाकी काय बोलतो तू डोक्याचा भाग आहे का तुला ती म्हटली बाय तुम्हाला माझं ऐकायचं नसेल ना त्यांच्या चोंजुळीनी पाणी प्यायचं असेल ना मी चालले सकाळी माझ्या आई बापाकडं सांभाळा तुम्ही मग तिने त्याला सांगितलं नंतर काय झालं तो म्हटला मला आहे ना कळलं असं बोल काय एकाएकी की तुला झालं काय व्यवस्थित चाललंय आणि ती म्हटली काय नाही आज संध्याकाळपर्यंत सारं सुरळीत सरळ चाललं होतं ते आज झालं कशाला राहता वाटून घ्या तो म्हटला आता समजणी वालू की इशारा काफी होत आहे तो म्हटलं काय भानगड आहे ती म्हटली असं केलं बांडीकडचा ऊस आपल्या पोराला मरू दे पडसं येऊन आणि मुळाकडचा ऊस त्याच्या पोराला ना अशामध्ये काय आणि मग आता त्याची तरी तब्येत बरी राहील का आपल्या लेकराला पाण्यात पाहतो
तो दादा असला आणि कोण काय करायचं तो दादा. अरे ए दाद्या काय होत दादा. सकाळी सकाळी लहान भाऊ 6 वाजता झोपेतून उठला. तो मिसरी लावीना, दातही घशीना, गुळणाही करीना, 2 नंबरला जाईना, 1 नंबरला जाईना, चहा पिईना, बटरही खाईना. दादा त्याला म्हणे भाऊ अरे तोंड नाही धुवायचं का. अरे भाऊ चहा नाही घ्यायचं का. अरे भाऊ काही झालं काय. दादा म्हणे असं गुबारा नको धरू, मोकळा होय. काय झालं. तो म्हणे दादा आजपर्यंत जमलं, आता आपलं एकत्र राहणं होत नाही, माझ्या हिश्श्याचं मला वाटून पाहिजे. दादा म्हटलं याडा झाला तू, कोणी विष कालवलं मनात तुझ्या. तो म्हटला कोणी विष कालवलं नाही, काही नाही, कालपर्यंत सरळ होतं ते आज सरळ. आणि मग दादाचे डोळे उघडले. याला काय म्हणतात, हा अपपर भाव आहे आपला आणि परका. हा अपपर भाव साधूच्या जीवनात नसतो. बोधा करू नये अंतर, साधू नाही अपपर. या अपपराच्या पलीकडे जो जीवन जगतो त्याचं नाव आहे साधू. आणि त्याच्यामुळं बोध देतानी ते सगळ्या जगाला देतात. त्याला म्हटलं नाही का बरं नाही म्हटलं, अपपराचा दोष आला असता. आणि ते काय करतात तेव्हा, संतांच्या उपदेश करण्याची वैदिक पद्धत आहे. वैदिक पद्धत कशी, 1 मिनिट ऐका. ते देतानी सगळ्या जगाला बोध देतात. जसं मेघवृष्टी सांगितली बघा, पाऊस पडताना विचार करतो का हे सरपंचाचं वावर आहे, इथं जादा पडावं लागल, हे पोलीस पाटलाचं आहे, मग इथंही जादा पडावं लागल, आणि येतं गोसायचंच आहे, याला काही चला पुढं. असं पाऊस असं म्हणतो का, याला आयतंच पीठ मिळतं, चला भाऊ पुढं, असं कधी म्हटलं का. पाऊस असं करतो का, नाही विचारित. मेघ हागणदारी शेत, पाऊस जसा सर्वत्र सारखी वृष्टी करतो, तसं साधू सगळ्यांना बोध देतो. पण त्या बोधाचा परिणाम काहींना होतो आणि काहींना अजिबात होत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी तो हे सर्वनाम, दर्शक सर्वनाम जाणीवपूर्वक वापरले. साधू बोध झाला म्हणायचं. बरेच वारकरी हरिप साधू बोध झाला, साधू बोध झाला तो का बरं. त्याचं कारण आहे त्यांनी बोध देताना सगळ्या जगाला बोध दिला, पण त्याचा परिणाम काहींना झाला आणि काहींना झालाच नाही. विठ्ठला आता बरोबर 11 वाजले, वेळ तर संपला आपला आहे की नाही. आता ओव्हर टाइम सुरू होईल का आहे ना. विठ्ठला तोंड मिळवणी करून देतो. हा 10-5 मिनिटं लागणारच आहे त्याला, पण त्याच आधुरही सोडता येणार नाही जरी टाइम झाला तरी. ऐका, ज्याला बोध झाला तो त्याच्या बुद्धीचा गुण, लक्ष द्या, ज्याच्यावर परिणाम झाला, बोधाचा परिणाम ज्याच्या वृत्तीवर झाला तो त्याच्या बुद्धीचा गुण, आणि ज्याच्यावर बोधाचा परिणाम झालाच नाही तो त्याच्या बुद्धीचा दोष आहे. कर्त्या साधूचा काही संबंध नाही. त्यांनी बोध देताना दिला, परिणाम काहींना झाला आणि काहींना झाला नाही. ज्याला झाला तो त्याच्या बुद्धीचा गुण, आणि ज्याला झालाच नाही तो त्याच्या बुद्धीचा दोष. विठ्ठला विठ्ठला. काही माणसांची बुद्धीच अशी आहे ना, तुका म्हणे आईशी बुद्धी ज्याची जड त्या होईल. अहो किती शिकवा किती शिकवा, परिणामच नाही. हो परिणामच नाही, परिणामच नाही, काय नाही. मला सांगा, दगड किती वर्ष पाण्यात ठेवल्यावर बिलबिला होतो. तसे काही माणसं आहे हो, आयुष्यभर कीर्तन ऐकू राहिली पण तसेच्या तसेच. रात्री कीर्तन ऐकतो, सकाळी टाइमपास मध्ये राहतो. रात्री
परिणामच नाही महाराज. बरेच जण असे अहो की आतापर्यंत किती, मी तर म्हणतो कीर्तन ऐकायचं मरू द्या, पण या लोकांना कीर्तनकार उघडून जरी पाजला तर सबाहेर निघून जाईल, पण परिणामच नाही हो, परिणामच नाही महाराज. हा काय बुद्धीच लय त्या 12 महिने पसायदान शिकवलं शिक्षकांनी. सगळं पसायदान पुढं ते म्हणायचे, माग पोर झालं का म्हणून गुरुजींनी म्हणाव, येणेवर ज्ञान देवो हो सुखिया झाला तथास्तु तथास्तु तथा. त्या 50 मध्ये एक कार्ट होतं, ते मागून असं गागून उठ, तसाच तू तसाच तू तसाच तू. गुरुजी म्हणले गद्य आहे, उठ नीट ऐक, तसाच तू नाही, तसाच तू नाही, तथास्तु तसाच तू नाही, तथास्तु. आता नीट म्हण, तसाच तू नको म्हणू, तथास्तु म्हण, तथास्तु. तो म्हणी तसाच तू. ए बावळाटा, अरे तसाच तू नाही म्हण, तथास्तु. तो म्हणायचा तसाच तू. शेवटी मास्तर वैतागला. तो मास्तर त्याला म्हटला तसाच तू आणि तसाच मी, जाऊ दे घरी. काय करणार हो. आईशी आईशी बुद्धी ज्याची जड. बाप आहे हायस्कूल मध्ये शिक्षक, बाप हायस्कूल मध्ये शिक्षक, आई हायस्कूल मध्ये शिक्षिका, तो सर, ती मॅडम आणि खडकोजर सारख्या गावात राहिलेले. आता इथं सगळे गावरान पोरं, गाव शेतकरी वर्ग, आणि त्यांचं एक 5-7 वर्षाचं पोरगं होतं, एकुलतं एक पोरगं. ते त्या पोरांमध्ये खेळायचं. खेळता खेळता ते पोरांचा संस्कार त्याच्यावर झाला, आणि ते संस्कार काय झाला, ते पोरं जसे बोलायचे तसं ते पोरं सरांचं पोरगं बोलायचं. आता ते पोरं आपले गावरान गावठी मातीतले पोरं, ते गावंढळ पोरं, आणि ते संस्कार झाला, आणि ते त्यांच्यासारखं गावंढळ बोलायला लागला. ती आई त्याला म्हणजे, जेवतो का, हा पाणी बघ, हा शाळेत जातो का, हा आमचं, हा अभ्यास केला का, हा पाणी पाणी, हा स्पेलिंग, हा. आता हे मॅडमला चालतं का, हे आईला चालतं. अहो हे आईला चालतं, मॅडमला नाही चालत. मॅडमला चालते. मॅडम म्हटली मूर्खा मरते म्हणून तुला. आपल्याकडं एज्युकेटेड माणसं येतात, सोशल वर्क माणसं येतात, पाहुणे येतात, आणि त्यांच्या मूर्खा काही विचारलं का, हा 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 करत राहतो. होय म्हणायचं, होय. पिंटू जेवतोस, होय. शाळेत जातो, होय. अभ्यास केला, होय. आमकं केलं, होय. तमकं केलं, होय. होय म्हणायचं, होय. आता नीट लक्षात ठेवशील का, तो म्हणलं हो. कायमचं ध्यानात ठेवशील का, हो. आणि इथून पुढे रोज म्हणशील ना, हा. आईशी बुद्धी ज्याची जड, परिणाम नाही, परिणाम नाही, परिणामच नाही महाराज. मग एक मिनिट ऐका, ज्यांना बोधाचा परिणाम झाला नाही तो त्याच्या बुद्धीचा दोष आहे, आणि ज्यांना परिणाम झाला तो त्याच्या, एक मिनिट ऐका बरं का, काय आकाशातून पावसाचा थेंब जमिनीवर पडतात ना, तर तो आकाशातून निघालेला थेंब झाडाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमकतो, गटारीत पडला तर मलिन होतो, विस्तवावर पडला तर पुनर्वाप होऊन वरती जातो, सापाच्या तोंडात पडला तर त्याचं विष बनतं, आणि तो शिंपल्यात पडला तर त्याचा लाखो रुपये किमतीचा मोती बनतो. पण एक मिनिट ऐका, तो गुण किंवा दोष पावसाच्या थेंबाचा नाही, तो ज्या जागेवर पडला तो गुण किंवा दोष त्या जागेचा आहे. तसं महात्म्यांनी बोध दिला, पण ज्याला परिणाम नाही झाला तो त्याच्या बुद्धीचा दोष आहे. आणि पुन्हा सांगतो, विचारसागरामध्ये निश्चलदासजींनी कोणत्या वृत्तीवर बोध परिणाम करू शकत नाही फार सुंदर चिंतन केले. आता ते सुंदर चिंतन विचारसागरामध्ये, का कोणत्या वृत्तीवर बोधाचा
परिणाम होत नाही. तर निश्चलदासजींनी सांगितलं ऐका, ज्यांनी आपल्या स्वतःच्या प्रयत्नांनी मल आणि विक्षेप हे दोन दोष अंतःकरणातले घालवलेले आहे, ज्याच्याकडे आता फक्त एकच आवरण नावाचा दोष शिल्लक आहे, असा मल विक्षेप रहित असलेला आवरण दोष युक्त असलेला साधक साधूच्या संगतीत आला का साधू आपल्या तत्वज्ञानाच्या उपदेशाने त्याच्या आवरण दोषाची निवृत्ती करतात आणि मल विक्षेप आवरण हे तिन्ही दोष ज्याच्या चित्तातले जाऊन ज्याचं चित्त निर्दोष बनलं तर त्या निर्दोष चित्तावर बोध परिणाम करतो. पण ज्याच्या अंतःकरणामध्ये मलही तसाच आहे, विक्षेपही तसाच आहे, आवरणही तसंच आहे, ज्याच्या अंतःकरणात तिन्ही दोष असे ठासून ठासून भरले, अशा दोषयुक्त अंतःकरणावर साधूचा बोध परिणाम करू शकत नाही. तुकोबाराय म्हणतात, नाही निर्मळ जीवन काय करील साबण, तैसे चित्त शुद्ध नाही, तैसे चित्त शुद्ध नाही, तैसे चित्त शुद्ध नाही, तैसे चित्त शुद्ध नाही. तेथे बोध करील काही, तेथे बोध करील काही, तैसे चित्त शुद्ध नाही, तैसे चित्त शुद्ध नाही. तिथे बोध करीला काही, तिथे बोध करीला काही, चित्त इतकं बोलल्यानंतर ऐकणारे लोक म्हटले, महाराज एक मिनिट ऐका, काय ज्याच्यावर बोधाचा परिणाम झाला नाही ना त्याला मरू द्या, त्याचा लई नका किसपाडीत बसू, लई नका त्याचा विचार करून टाइमपास करू, ज्याला परिणाम झाला नाही ना द्या सोडून, मरू द्या. आम्हाला ज्याच्यावर परिणाम झाला त्याच्यावर त्या बोधाचा नेमका काय परिणाम झाला तो ऐकायचा आहे, तो सांगा. ज्याच्यावर झाला नाही त्याला काय टाइमपास करते, मर दे. झाला, ज्याच्या चित्तावर बोधाचा परिणाम झाला, काय परिणाम झाला, मग साधूच्या बोधानी साधकाच्या चित्तावर म्हणजे जीवनात नेमका काय परिणाम केला, ज्ञानोबाराय परिणाम सांगतात. साधू बोध झाला तो म्हणजे ज्याला परिणाम झाला तो काय झालं, नुरोनिया ठेला, नुरोनिया ठेला हा परिणाम आहे बरं का. परिणाम ऐका आता, थोडं सावध राहा. दोन परस्पर विरोधी शब्द येते, परस्पर विरुद्ध शब्द आहे, नुरोनिया आणि ठेला. साधूच्या बोधाने काय परिणाम केला तर नुरोनिया ठेला, नुरोनिया आणि ठेला. अर्थ लक्षात घ्या, नुरोनिया म्हणजे उरला नाही, नुरला म्हणजे संपला, नुरणं म्हणजे संपणं, नुरोनिया म्हणजे उरला नाही, आणि ठेला शब्दाचा अर्थ आहे ठेला म्हणजे राहिला, ठेला म्हणजे राहिला. आता नुरोनिया म्हणजे उरलाच नाही आणि ठेला म्हणजे राहिला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात साधूच्या बोधाने काय परिणाम केला तर तो संपला आणि राहिला. संपला, ऐकणारे म्हटले काय येड्यात काढू राहिले राव तुम्ही, एकच काहीतरी परिणाम होईल ना हो, एक तर संपलाच असेल नाही तर राहिलाच असेल. ज्ञानोबारे म्हणतात नाही नाही, नुरून उरला. अहो नुरून उरला, नुरून उरला म्हणजे नुरला म्हणजे संपला आणि उरला म्हणजे राहिला. अहो एका वेळी दोन कसं सांगा शक्य, दोन शक्य आहे का, दोन कसं शक्य आहे सांगा तुम्ही. एक तर महाराज त्या बोधानी संपलाच असेल किंवा त्या बोधानी राहिला, एकच परिणाम होईल ना हो, दोन परिणाम कशी शक्य आहे. बा कोर्टाने काय केलं, फिर्यादीची बाजू ऐकली, आरोपीची बाजू ऐकली, दोघांच्या वकिलाचं म्हणणं ऐकलं, पुरावे पण तपासले, सगळं ऐकून घेतलं आणि सगळं आर्ग्युमेंट झाल्यानंतर मग कोर्ट म्हटला मी आता तुमचं सगळं व्यवस्थित ऐकलं तर माझ्या लक्षात आलं, आणि मग कोर्टाने निकाल दिला. कोर्ट म्हटला तुझंही खरं याचंही खरं. असं कोर्ट राहतं का.
अरे कोणाचं तरी एकाचंच खरं असेल ना, कोणाचं तरी खोटं असेल का नाही? दोघांचं खरं असतं का? दोघांचं खरं असलं तर कोर्टात काय चला ती तुझंही खरं आणि तुझं असं कसं चालतं? तसं महाराज असं कसं होईल हो? एक तर संपल किंवा राहील. ज्ञानोबाराई म्हणतात नाही, नुरून या ठेला, नुरून या ठेला. नुरून म्हणजे दोन्ही गोष्टी खऱ्या. नुरला म्हणजे संपला आणि ठेला म्हणजे राहिला, हा परिणाम झाला. दोन्ही गोष्टी खऱ्या. तुम्ही म्हणा गिरी महाराज तुमचं डोंबलंही खरं, एका वेळी दोन कसं खरं हो? काय आता काय करतो, शॉर्टकट मारतो बरं का. काय लक्षात येण्याकरता शॉर्टकट मारतो. ऐका काय शॉर्टकट. नुरोनिया, नुरोनिया आणि ठेला याचा तत्व अर्थ असा आहे, काही बाबींनी संपला आणि काही बाबींनी राहिला. काही बाबींनी संपला म्हणून नुरोनिया आणि काही बाबींनी राहिला म्हणून ठेला. आता त्याच्यातही शॉर्टकट मारतो बरं का. काय ऐका. अहम देहास्मी, अहम देहास्मी या वृत्ती ज्ञानानं संपला आणि अहम ब्रह्मास्मी या बोध ज्ञानावर येऊन आरूढ झाला. अहम ब्रह्मास्मी या बोधाने तो राहिला आणि अहम देहास्मी या वृत्ती ज्ञानानं संपला म्हणून नुरून उरणे, नुरून उरला, नुरोनिया ठेला. मी देह हा भाव गेला आणि तिथं मी ब्रह्म हा भाव जागा झाला. याला म्हणतात नुरोनिया ठेला. साधुबोध झाला तो. पण एक मिनिट थोडं ऐका, ऐकाच आता. काय ऐका. हे बा, मी देह जाणं आणि मी ब्रह्म या बोधावर येऊन राहणं हा साधूच्या बोधाचा 100% परिणाम नाही. हा 50% परिणाम झाला. हा 50%, हा 50%. हा फक्त देहभाव संपणं, ब्रह्मबोध जागा होणं हा फक्त 50% परिणाम झाला. मग 100% परिणाम कोणता? 100% बरं का. 100% आलं पाहिजे, असं 50% नाही चालत. ठला विठला लय डेअरिंग केलं शेवटी. ओहोर डेअरिंग केलं, ओहोर म्हणजे डायरेक्ट कीर्तनकाराच्या उरावर डेअरिंग केलं. ठला विठला 100% परिणाम काय? 100% परिणाम ऐका. ठाईच मुराला अनुभव हा 100 म्हणजे ऐका. मी देह ही वृत्ती जशी नाही, काही नाही होतं एखादं. मी देह मी काय करत असतं बरं का, त्यांना अंगावर नका घेऊ बरं का. मी फक्त बाकीच्यांना येऊ नये म्हणून तुम्हाला टार्गेट करून फवारणी केली, बाकीचे सावध राहावं म्हणून. बरं. मी देह ही वृत्ती जशी संपली तसं मी ब्रह्म ही वृत्ती सुद्धा शिल्लक राहता कामा नाही. मी देह जसं संपलं तसंच अंतःकरणामध्ये मी ब्रह्म हा बोधभाव तो सुद्धा विरून गेला पाहिजे. काहीच मुराला हा तरंग, हा मी ब्रह्म हा तरंग जिथून निर्माण झाला तिथंच तो संपून गेला पाहिजे. ठाईच मुराला अनुभव, मी ब्रह्म हा अनुभव सुद्धा शिल्लक राहता कामा नये. आणि तिथपर्यंत जेव्हा जातो याला पूर्ण परिणाम म्हणतात. मग साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईच मुराला. कशाप्रमाणे दृष्टांत दिला. कापुराला काडी लावली का तो कापूर क्षणार्धात जळतो आणि लगेच विझून जातो. विजलेल्या ठिकाणी पहा तर कापूरही उरत नाही आणि अग्नी राहत नाही. कापूरही संपतो, अग्नी. ज्ञानोबरांचे शब्द काय? ज्ञानोबराई म्हणतात ना तरी आगी लागली या कापुरा तेथ कापूर ना वैश्वानरा. अरे वैश्वानर अग्नी उरत नाही, कापूरही उरत नाही. जळून संपल्यानंतर जसा कापूरही संपतो, अग्नी संपतो, तसं साधूच्या बोधाने मी देह भाव जातो, मी ब्रह्म हाय भाव जातो आणि अखंड आनंदाकार त्याची वृत्ती बनून राहते. हा साधूच्या बोधाचा खरा परिणाम. कशाप्रमाणे? कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली. पण महाराज मग त्याचा मी देह गेला, मी ब्रह्म गेला आणि मग पुढं त्याचं काय झालं? पुढं ज्ञानोबराई म्हणतात तो भाग्यवान तिथं आला, त्या सरहद्दीवर आला.
त्या सीमेवर आला. कोणत्या? मोक्षरेखे आला. हा, सा काष्टा सा परागती नस पुनरावर्तते, तिथं आला. मोक्षरेखे आला. जगातल्या सगळ्या भाग्यांनी अलंकृत झाला, भाग्यवी नटला. एकच वाक्य बोलतो बरं का, ऐका. जीवनामध्ये साधूनी ज्याला माझा म्हटला, जीवनामध्ये साधूनी ज्याला माझा म्हटला, त्याच्यापेक्षा भाग्याचा कोण आहे हो या जगामध्ये? त्याच्यापेक्षा भाग्यवान दुसरा कोण आहे? मग मोक्षरेखे आला, भाग्यवी नटला. कोण आहे हा? साधूचा अंकेला हरिभक्त. आणि आता त्याच्या वृत्तीला विषयच नाही. आता तो जिकडं पाहिल तिकडं परमात्म दर्शनाशिवाय त्याला दुसरं काही नाही, अशी सम्यक अवस्था त्याला प्राप्त झाली. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरिदिशे जनिवनी आत्मतत्वी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना, कोण करी विठोबा रघुमाई.